पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना पोलीस आयुक्तालय नवी मुंबई मार्फत विशेष कामगिरीबद्दल सन्मानित देखील करण्यात आलेले आहे। त्यानंतर 2016 साली नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याच्या कमांडंटपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचं ते कार्य बघून 2022 साली सरांची संपूर्ण कोकण विभाग, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे। सरांनी पोलीस आयुक्तालय नवी मुंबईचे पोलीस मुख्यालय कळंबोली येथे अनेक शिक्षकांचे यशस्वी प्रशिक्षण घेतले आहे। तसंच विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी अनेक शिबिरे आयोजित करून ती यशस्वी केलेली आहेत। असे विलास पाटील सर आज आपल्या समोर इथे हजर आहेत, जे आपल्या मुलांना इथे मार्गदर्शन करणार आहेत परीक्षेच्या बाबतीत, तसेच तुम्हालाही काही सूचना देणार आहेत। तर सर्वप्रथम मी शाळेचे प्रिन्सिपल श्री टकले सर यांना विनंती करते की त्यांनी श्री विलास पाटील सर यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। मी सरांना विनंती करते की त्यांनी कॉपीमुक्त परीक्षा म्हणजे काय याबद्दल एक थोडक्यात माहिती पालकांना द्यावी। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आज इथे एका वेगळ्या पायदानावरती जाण्यासाठी आमचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि शुभेच्छा म्हणा देण्यासाठी सर्व आपण उपस्थित आहोत। या शाळेचे मुख्याध्यापक टकले सर एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व, त्यांची छाप माझ्यावरती पडलेली आहे। खरोखरच एक आज माझी महिनाभरात या शाळेला तिसरी भेट आहे। एखादी गोष्ट आवडते आपल्याला त्यावेळी पुन्हा पुन्हा ती बघावीशी वाटते आणि वेळात वेळ काढून मी त्यांच्यासाठी, आज खरं तर 26 जानेवारीचा कार्यक्रम असताना माझ्याकडे सगळं नियोजन आहे, परंतु हे असताना मला वेळ नसताना मी ह्यांच्यासाठी येणं गरजेचं का मला वाटलं। त्यांनी माझं ऋणानुबंध निर्माण केलेलं आहे सरांनी आणि इथल्या सगळ्या स्टाफनी। त्याच्यामुळं माझ्या मनात नसलं तरी माझं अंतःकरण सांगते की तुमची गाडी तिकडं वेश्वीला पोहोचली पाहिजे आणि आज इथे चांगल्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलेलं आहे। भाग्यवान आहात पालकांनो की आपले विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारच्या सवयी निर्माण करण्याचा प्रयत्न या शाळेने केलेला आहे। आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून या स्वागत करावं तेवढं कमी आहे। सरांचं व्हिजन खूप वेगळं आहे आणि ह्या व्हिजनमध्ये जात असताना एकटा माणूस कुठं पडत नाही, लक्षात ठेवा। मला चांगलं गाणं गाता येतं, मी इथे गाणं गाऊ शकेन, परंतु गात असताना तुम्हीच जर ऐकायला कोणी नसाल तर माझं गाणं कुठंतरी हवेत गेल्यासारखं असेल। अशा प्रकारचे त्यांना सुद्धा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि आपला सपोर्ट असल्याशिवाय काही होत नाही। तर पहिल्यांदा मी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करेन। विद्यार्थी मित्रांनो, कॉपी मुक्त अभियान आहे। दरवर्षी कॉपी मुक्त अभियानासाठी भरारी पथकं वगैरे येत असतात, तुम्हाला माहीत आहे। पण यावर्षी शासनाने एक वेगळा नियम, वेगळा परिपत्रक काढलेला आहे। त्या शाळेचे शिक्षक त्या शाळांमध्ये नसणार आहे आणि अशा प्रकारच्या, आता तर माहिती आहे आपल्याला सगळीकडे गुन्हेगारीमध्ये ज्यावेळी गुन्हेगारी घडते त्यावेळी 2-3 दिवसातच गुन्हेगाराचा छडा लावला जातो का, कशासाठी? त्याच्यासाठी सगळीकडे दिसणारा तिसरा डोळा आहे। तिसरा डोळा सगळीकडे लावलेला आहे, दिसेल आपल्याला शाळांमध्ये, रस्त्यावरती, तो म्हणजे CCTV, बरोबर आहे ना? CCTV वगैरे आहे। या CCTVच्या याच्यामध्ये आपला मुलगा सापडू नये यासाठी तुम्ही मार्गदर्शन करणार। हे बिचारे काय थोडाफार इकडं तिकडं करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांचा विचारशक्ती त्यांच्यामधून अजून म्हणजे
नियमन क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे, गुन्हा काय घडतो ही त्यांच्याकडे नाही आहे. तुम्ही सतत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मी या पालकांना भाग्यवान समजतो की तुम्ही आज ह्या मुलांसाठी आलेले आहात. परिस्थिती खूप भयानक आहे, लक्षात ठेवा. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या पाल्यांना जर सांभाळलं, लक्ष दिलं, नुसतं हे करू नका. लक्षात ठेवा, माझा मुलगा शाळेत जातोय, माझा मुलगा क्लासला जातोय, चांगलं अपडेट आहे एवढा भरोसा ठेवू नका. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी बघणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला पालकांना सांगतोय. कारण आलेली वेळ ही सांगता येत नाही आणि हा उरणचा पट्टा तर मला भयानक वाटतो. मी आता अभ्यास करतो, मला सगळं माहिती आहे. सगळ्या प्रकारच्या वाहनांपासून सगळ्या प्रकारच्या ह्या कथा सांगायला गेलो तर भरपूर आहेत. पालक प्रेम करतात विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांवरती, पण प्रेम करताना किती करायचं हे लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण त्याला प्रेमाच्या खाईत आपण टाकतो त्यावेळी आपण त्याचं नुकसान करतो, लक्षात ठेवा. म्हणून एकच लक्षात ठेवायचं आहे, त्याला जर निर्भीड बनवायचं असेल तर त्याला सांगायचं आहे तुला काय येतंय ते लिही, बाकीचं करू नकोस. कारण त्याच्यामध्ये सापडला तर लक्षात ठेवा, शासनाचा नियम आहे, त्याला लवकर परीक्षा देता येणार नाही तर त्याचं नुकसान होणार आहे कायमचं. आणि एकच लक्षात ठेवा, आपण त्याला ठीक आहे, आपण हाताला धरून चालू, चला तू कॉपी कर, मी तुला सांगतो, किती सांगणार आहोत, किती त्याच्या बरोबर जाणार आहोत का? नाही जाणार. तर एक त्याला पळायला लावणार, त्याला सांगायचंय तू पळ, मी तुझ्या पाठीमागे आहे, बरोबर आहे. एखादा विद्यार्थी बघा, छोटा मुलगा असतो, छोटा मुलगा लाडात, आपलं लाड असला, खिडकीवरती चढत असतो लहान मुलगा, त्यावेळी आपण एखादा चढणारा मुलगा त्याला काय बोलतो, छोटा मुलगा चढत आहे, आपण त्याला उतर खाली, पडशील नाही आता. तो न पडणारा मुलगा खाली झपकन पडतो. पण त्याच वेळी चढताना जर आपण त्याला सांगितलं अरे बिंदास चढ, मी आहे पाठीमागं, बिंदास चढ, आरामात, काय होणार नाही तुला, असं जर सांगायला गेलात तर आपली मुलं नक्कीच चांगल्या प्रकारच्या फायद्याला उठी जातील. त्याला पडशील हे सांगायचं नाही. कॉपी केलास तर तू, कॉपी नाही केलीस तर तू हरणार आहेस असं सांगायचं नाही. त्याला सांगायचं आहे की तू चांगल्या प्रकारचा, अजून वेळ आहे, अभ्यास काय होऊ शकतो लक्षात ठेवा. मी एकदा सर TY ला होतो, 3rd इयरला होतो, फक्त लिहायची टेक्निक त्याला माहिती पाहिजे. 3rd इयरला होतो, 5 कवी म्हणून हे पुस्तक होतं आम्हाला, 5 कवी पुस्तक होतं. तर त्या पुस्तकाचा वर्षभर अभ्यास केला नाही सर. नंतर मी शोधायला गेलो कॉलेजला, कॉलेजच्या ग्रंथालयात सापडलं. एक रात्रभर दिवसभर अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला, एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पेपरला गेलो, मनात होतं कॉन्फिडन्सने लिहिलेलं आहे, परंतु थोडासा कुठं होतं की अपुऱ्या अभ्यासामध्ये आपण लिहिलंय, काय लिहिलंय माहिती नाही. मला वाटलं एटीकेटी पडेल आता, परंतु नाही, मला कॉलेजला कधीच एटीकेटी पडली नाही. हे लक्षात ठेवा. एक मनाचा कॉन्फिडन्स त्याला तयार करा. नुसते हलके जोडलेले आणि पार्सलचा जमाना आहे. या पार्सलच्या, हा सरांचं सांगायचं म्हणजे पार्सलचा जमाना आहे, या पार्सलच्या जमान्यात ठेवू नका तुम्ही, घरच्या याच्यात ठेवा. लक्षात ठेवा, सरांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे की तुम्हाला ते नॉनव्हेज वगैरे दुपारच्या याच्यामध्ये तुम्ही घरी खा, काय करा, पण शाळेत नाही ठेवलेले. एक आगळं वेगळं म्हणजे त्यांना नियम ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. हा कुठंतरी वेगळा आहे, हे करणं गरजेचं आहे. पालकांना सांगतो तुम्हाला, कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. मोबाईल पहिला आम्ही हातात विद्यार्थ्यांना देऊ देत नव्हतो, मोबाईल घेऊ नको असं सांगत होतो. कारण पण बिचारा आला तो दुश्मन आपला, कोण? कोरोना. त्याने ती सप्रेम भेटत देऊन टाकली, बरोबर आहे. नंतर आम्हाला सांगायला लागलं अरे मोबाईल घे बाबा, मोबाईल घे, असं सांगायला लागलो. का? तर त्या कोरोनाने आम्हाला घरी बसवलं आणि मोबाईलचं हे वेळ लावून दिला आम्ही त्याला, आणि तिथे हे झालं, आम्ही लक्ष नाही देत. लक्षात ठेवा, विद्यार्थी याच्यामध्ये साईडमध्ये असे काही आहेत. मोबाईल हा खास आपला जीवन घडवणारा मित्र आहे. नक्कीच मोबाईलमध्ये MPSC UPSC मध्ये माहिती आहे ती मिळून पास सुद्धा झालेली आहे. मोबाईल मुलं रस्त्यावर सुद्धा गेलेली मुलं आहेत, वाया गेलीत मुलं. लक्षात ठेवा, तो असा ठेवतो. मी सकाळी ज्यावेळी
ह्याला जातो आपल्या मॉर्निंगला मी 4चा माझा दिवस 4 वाजता उगवतो सूर्य माझा 4 वाजता उगवतो माझा. आणि मला सवय आहे, मी अलार्म लावतो कारण कधी आपल्यावरती भरोसा नाही सर, पण 4ला 5 मिनिटं असताना मी उठतो. सांगेन तेवढ्यासाठी की मला सवय लावून घ्यायची आहे. मला सवय असेल तरच मी दुसऱ्यांना सांगू शकतो. आणि हे जात असताना कुठेतरी ती मुलं जातात 4-5 वाजता जातात आणि तिकडे पळ रे, तिकडे पळ, हे अरे असं मारे, तसा मार, त्याला मार, धबे, अरे तू असा काय करतोस. त्यावेळी खूपच वाईट वाटतं. असं वाटतं की 2-4 जाऊन कानपाटीत मारावी. आणि ते करत असताना मी त्या पालकांना मनात उघड नाही, मनात शिव्या देतो. कारण हे वेडे पालक आहेत, हे मूर्ख पालक आहेत. हे सकाळचा कुठं चाललेला आहे पोरगा 4-5 वाजता, घाम आलाय काय त्याचा टी शर्ट वगैरे माखलेला आहे का, तो जसाच्या तसा बिचारा आलाय, त्याच्या टी शर्टची घडी सुद्धा हल्ली नाही. मग हे आम्ही बघणार काय तर काय भरोशाचा. आता काही पालक असे पण असतील की कधी होते एकदा, मला कधी जातोय, घरी टायमिंग पण सांगितलं असेल, फक्त 10 मिनिटं बसतोय आणि मी येतोय. हे असं करून मला त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता मार्क कमी पडतील, आता तुम्हाला मार्क थोडे जाऊ द्या, 2-4% मार्क कमी पडतील, पण कॉपीच्या भानगडीत पडू नका. तुमचा कॉन्फिडन्स वाढवा, तुम्हाला येतंय ते काढ करा. आणि एक सांगतो, लक्षात ठेवा, पहिले पेपर तपासणारे खूप कठीण होते, आता पेपर तपासणारे कठीण नाही आहे. फक्त तुम्ही लिहिलं ते वाचत असतात, फक्त तुम्ही लिहा. एवढं हे सांगायची गोष्ट नाही, पण सांगतोय तुम्हाला, लिहा, पेपर काळे करा. फक्त ते इकडे तिकडे खिशात चिठोरं घेऊन अजिबात नका. आपल्या आयुष्याचं काळ होईल, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला एवढंच सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही ते काम करायचं आहे. तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही ते काम करत राहा. जर तुमच्या काळजीनं, मुलांच्या काळजीनं तुम्ही आलात असेल तर नक्कीच त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहात. ज्याला माहिती आहे तुम्हाला, राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची चाललेली आहे आणि याच्यामध्ये टिकणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही कॉन्फिडन्सनं तयार करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता मला शिकवायला माझे वडील होते, माझ्याबरोबर आहेत का आता? माझ्याबरोबर नाही आहेत आता. मला माझ्यासाठी त्यांनी काय केलं हे मी माझ्या मनातल्या भावना फक्त त्यांना नमस्कार करू शकतो, बाकीचं दुसरं काही नाही. त्यांनी मला घडवलं, मी माझ्या वडिलांना मानतो. माझे वडील मला चांगले धापायचे. माझ्या कशाला हे समोरचं उदाहरण आहे, सरांचं समोरचं उदाहरण आहे. त्यांना वडापाव खायला लागली तरी आई, म्हणजे त्यांच्या आईला सरांनी सांगितलं बसून, मला आलेल्या थोड्या गोष्टी चालतात. त्यांची आई एवढी म्हणजे हे नव्हती, शिकलेली नव्हती, पण त्यांची आई, सरांची आई सांगायची, तू हे काय करतोस, वडापाव खायचा नाही, हे कशाला. सर आम्हाला सांगायला लागले की अशा प्रकारच्या एक मोठा आदर्श घेऊन आपल्या, म्हणजे मुलगा जाताना आपला आदर्श जायला पाहिजे, आदर्श घेऊन जायला पाहिजे. म्हणून मी पालकांना एकच सांगेन की आपण मुलांसाठी करत असाल तर त्यांना तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचे मजबूत बनवण्यासाठी तुम्ही एकच करा, पुस्तक मित्र बनवायला शिकवा. मोबाईल घेतला ठीक आहे, मोबाईल अभ्यासापुरता आहे मोबाईलमध्ये बरंच, पण मोबाईलमध्ये नक्की काय करतोय हे बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी शाळेत जातो आहे, शाळेत जात असताना त्यांच्या वह्या घ्या, वह्या तपासा ना. आला शाळेतून आला तर ठीक आहे, तुम्ही आल्याला रोज जर केलं ते इकडं दप्तर दे, इकडं काय झालंय बघू दे, पाठीमागचं पान बघा. विद्यार्थ्यांच्या वहीवरचं पाठीमागचं पान, बरोबर नाही पानावर, हा सगळं काय लिहायचं असतं ते पाठीमागच्या पानावर, कारण सुरुवात इकडून आता असते. पाठीमागचं पान आम्ही बघायचं आहे आणि या पाठीमागच्या पानावरती आमचा सगळा कालनिर्णय आपण पण केले, आम्ही पण केले, लक्षात ठेवा. पण तो पाठीमागचा पान नक्कीच काहीतरी हे करणार आहे, किंवा एखादा चित्र सुद्धा काढत असेल, काला सुद्धा चित्र काढायचं असतं, आम्ही काढायचो, बसल्या चित्र काढायचो, असं काही नाही. फक्त एकच तुम्हाला विनंती आहे की ह्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ही शाळा तुम्हाला लाभलेली आहे, ही शाळा महत्त्वाची लाभलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे.
कॉपी मुक्त होत असताना त्यांना मनात तुम्ही तयार करायचं रे कॉपी नाही करायची आहे. लक्षात आलं. जसं लक्षात ठेवा वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. आपल्याला वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आम्ही घरातून जर सांगितले तू हेल्मेट का नाही घातली, हेल्मेट घालून जा, अपघात झाल्यानंतर आपण ओरडायचं हे झालं त्या गाडीवाल्याने हे केला, हे नाही आहे. सुरुवात आमच्या घरापासून झाली पाहिजे. माझा मुलगा, माझी मुलगी, माझे वडील, माझे पती, माझा भाऊ हे सगळे स्वतःच्या घरापासून नियम पाळून पुढे गेले पाहिजे, तरच तो मोठा अधिकारी होईल. लक्षात ठेवायचा आहे. नाहीतर तुम्ही छोटे छोटे जर त्याला सपोर्ट देत चाललात, त्याला विचारायचं आहे कॉपी वगैरे केलीच नाही ना, कॉपी अजिबात करू नको, तुला येतंय तेवढं लिहे सांगायचं आहे. लक्षात ठेवा. एवढं सांगून त्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून पालक लक्षात ठेवा, जमाना बदलत आहे, तुम्हाला बदलावं लागेल. बदलण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पंचमहाभूत सगळे आहेत, आजूबाजूला पंचमहाभूत आहेत, फिरता आहेत. त्या पंचमहाभूतांमध्ये आपण ग्रासलो आहोत. आता हे गाव असलं तरी आता हे शहरीकरण होत आहे. गावच्या ठिकाणी ठीक कमी आहे, अजून काय प्रश्न नाही. आमचे वडील, माझे वडील स्वतः मुंबईला असायचे. आई शेतामध्ये काम करायला, आई विचारायची नव्हती काय करतो तू, वडिलांना माहिती नाही. पण मी भाग्य समजतो की माझ्या मनात असं असायचं की मला सवय असायची. ते बघा आता मी इथलं माझं गाव जवळ आहे, तुमचे जे काही कार्यक्रम होतात ते माझे पण होतात. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही कार्यक्रम अटेंड करता सगळे मी आहे. आमच्या गावच्या हल्दी एक सुद्धा सोडली नाही मी. पण लक्षात ठेवा, गावाचं नाव वशेनीच्या बाजूला माझं उरणोली गाव आहे, उरणोली गाव. तर हे हल्दी चोळ. पण लक्षात ठेवा, एक मनात वडिलांनी मला सांगितलं होतं, लक्षात ठेवा, वडिलांनी मला सांगितलं होतं की तू शिकशील तेवढा शिक, तुला मी सपोर्ट करीन, फक्त तुझ्या बरोबर नाही, जे काही शिकायचं असेल ते शिक, मी तुला घर विकावं लागलं तरी चालेल पण शिकवेन. कॉन्फिडन्स होता वडिलांनी दिला. म्हणून मी वडिलांना सांगितलं नाही आता घर विकायला मला शिकवा, नाही. लक्षात ठेवा. तर वडिलांनी जो विश्वास दिला होता, आत्मविश्वास निर्माण केला होता, त्या विश्वासावर मी अभ्यास करायचो. पण अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो एकच सांगतो, लक्षात ठेवा, आपली मैत्री महत्वाची आहे. मित्र पण तपासा. महत्वाची गोष्ट म्हणजे मित्र तपासणे गरजेचं आहे. तपासायचे तुम्ही बरं तपासायचं का आम्ही डॉक्टर आहेत का? नाही, तपासू नका. परंतु तुम्ही हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे. अजिबात हिस्ट्री पाहणं गरजेचंच आहे. मित्र कसा आहे, कारण मित्रांचा परिणाम जास्त होत असतो. लक्षात ठेवा, मित्रांच्या सवयी चांगल्या असतील तर मित्र. मी एक माझा मित्र होता गावाला, माझा मित्र आणि मी. तो मित्र सकाळी मला बोलवायला यायचा. आम्ही सकाळी खेळायला, क्रिकेट वगैरे खेळायला जायचो. रोज नित्य नेहमी असायचा. तो यायचा सकाळी उठून चहा पाणी घेऊन वगैरे पुढे यायचा आणि आम्ही तो मिळून खेळायला जायचो. एक दिवशी त्या मित्राचं पुस्तक माझ्याकडे राहिलं होतं. मी रात्री तो पुस्तक घेऊन गेलो. सर रात्री पुस्तक त्याच्या घरी घेऊन गेलो. गेल्यानंतर त्याचा दादा चांगला शिकलेला एज्युकेटेड होता. गेल्यानंतर दरवाजातच थांबलो. सर त्याचा दादा त्याचा अभ्यास घेतोय. सर जोरात अभ्यास चाललाय. तो त्याचं उत्तर देतोय, दादा प्रश्न विचारतोय. अशा प्रकारचा अभ्यास झालेला आहे. नंतर मी दरवाजात थबकलो. अरे रे, इथे मैत्रीमध्ये कुठंतरी थोडा हे येते. कारण मला मित्राने सांगितलं नाही सर की माझा दादा अभ्यास रात्री घेतो आणि मी सकाळी आता फ्रीमध्ये येतो. मला खूप वाईट वाटलं. देवा शपथ सांगतो, त्या मित्राला अजूनपर्यंत मी बोललो नाही सर. हा विषय अजूनपर्यंत बोललो नाही. पण मनाशी गाठ बांधली मी सर. मनाशी गाठ अशी बांधली, उद्या हा यायच्या वेळेला आपला मित्र पुस्तक आणि आपण हा यायच्या आधी घरातून बाहेर पडायचं. खाडी किनारी तो आला की आईला सांगायचं, फक्त आईला सांगितलेलं. मित्र आला की सांगायचा तो कुठं तरी निघून गेलाय, कुठं गेलाय काय सांगायचं नाही. आणि अशा प्रकारे झालं. तो आला घरी. आल्यानंतर मी अभ्यासाला गेलो निघून. अभ्यासाला सुरुवात केली मी. बघा, एखादी वाईट घटना चांगल्यासाठी असते. एखादी घटना, वाईट घटना जी असते जागी करते आपल्याला. तुम्ही पण जागं होणे, मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो सांगतो, जागं होणं गरजेचं आहे. त्या मित्राने सापडल्याचा त्याचा पुस्तक घेऊन गेलो मी
त्याच्या भावाने त्याला शिकवलं, ते मी पाहिलं. दरवाजा न उघडता जसाच्या तसा पुस्तक मी घरी घेऊन गेलो. त्या दिवशी दिला नाही सर, पुस्तक दिलंच नाही. माझं मन पेटलं. पेटल्यानंतर मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी हे ठरवलं, अभ्यासाला सुरुवात केली. सारखा तोच क्षण लक्षात माझ्या मित्र घरी अभ्यास करतोय, मला बोलवायला येतोय, मी जातोय. अशा प्रकारचं माझं चाललं. आणि मग लक्षात ठेवलं, नाही आता मी रिझल्ट घेणार तर ह्याच्या पुढचाच रिझल्ट घेणार. मी मनाशी गाठ ठरवली सर. आणि हे ठरत असताना कॉम्पिटिशन जे होतं ते त्यात आमच्या दोघांमध्ये होतं. खरं तर आमच्या मैत्रीमध्ये तसं नव्हतं, पण हे थोडीसं खडा पडल्या कारणाने माझ्या मनात थोडा खडा पडला. पण मैत्री नाही सोडली, कारण आमची चांगली मैत्री होती. मैत्री न सोड, त्याला न सांगता मी अभ्यास करायला जातो, तो त्याचं काम करायचो, मी माझं काम सुरू केलं. अशा प्रकारे आमच्याकडे शेतीमध्ये काम करणाऱ्या हंदे करणे असतात, माहिती असेल ना तुम्हाला, हंदे करणे वगैरे. त्या मला कधी कधी त्यांचं जेवण आली की जेवायला बोलवायचे. एकदम खाडीमध्ये अभ्यास केला, ए बाळा किती तू उन्हामध्ये अभ्यास करतो, कारण खाडीच्या याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जेवायचो. आणि अशा प्रकारे करत असताना हे पुढं जाण्याचं मी ठरवलं आणि अशा प्रकारचं पुढं गेलं. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही यांना जागरूक करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जागरूक राहिले नाही तर येणारा क्षण खूप तुम्हाला वाईट बघावा लागेल. आणि मग तुम्हाला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज म्हणजे आपल्याला पुढं स्टँड व्हायचं असेल, पुढं जर स्टँड व्हायचं असेल तर स्वतःची बुद्धी वाढवा. का बुद्धी कशी वाढेल? बुद्धी वाढवण्यासाठी तुम्ही एकांत व्हायला पाहिजे, एकाग्रता व्हायला पाहिजे. बरोबर आहे. टीव्ही बघताना पाचेंद्रिय, सर्वात ज्या इंद्रिय आहेत त्या जिथे आपल्याला लागतील तिथे नक्कीच आपल्याला 100% अभ्यास होईल. पहिल्यांचं जेवण बनवतात, टीव्ही बघतात. सगळ्या टीव्ही मध्ये अर्जुनला कुठं मारलं, सायलीला कुठे नेली, सायली कशी रागावली, हे सगळं अगदी लाटण्यापासून गॅसपर्यंत सगळं आम्ही सांगू शकतो. कसं? कारण सगळ्या आमच्या इंद्रिय तिथं काम करतात. जेवण पण चालतं, तिथं पण चालतं. ज्यावेळी अशा गोष्टी आमच्या सगळ्या इंद्रिय एका ठिकाणी काम करतात त्यावेळी मग आमच्या अभ्यासाला जर त्या लागल्या तर काय बघायलाच नको. सगळं लाटणं, सगळं काढणं, सगळं येणं त्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. तुम्ही ओरडून नाही, या विचाराला ओरडण्याची गरज नाही, यांना प्रेमानं हात फिरवण्याची गरज आहे. त्यांना त्यांचं भविष्य जागरूक करायचं आहे. भरपूर संधी आहेत विद्यार्थी मित्रांनो, बाजारात भरपूर संधी आहेत. आणि कॉलेजच्या आता पहिले तर वडील लागायचे, सुरुवातीला वडील नोकरीला वगैरे फिरवायचे. आता इंटरनेटवर सगळं काही आहे, नोकऱ्या शोधतात, सगळं कुठे जायचं मुलंच शोधतात. इथला जॉब सोडून ते बेंगलोरला जातात, कुठं स्वतः ठरवतात आणि सांगतात. आमच्या शेजारचा एक मुलगा अशाच प्रकारचा आहे, म्हणजे त्याला घरात वडिलांनी असा टीव्ही नाही, काय नाही अशा प्रकारचं हे होतं, वातावरण होतं. अजिबात त्याला काय हे नव्हता. पण तो मित्रांच्या मैत्री, चांगले मित्र त्याला मिळाले आणि चांगल्या मित्रांच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा शिकला. त्याने जॉब कुठं लागला होता, वडील कुठं 4-5 हजाराच्या नोकरीवर होते, याला चांगला जॉब लागला. त्याला काय आयडिया भेटली, ऑनलाईन काहीतरी हे ट्रेनिंग हे करायचं, त्याने तो केला. नोकरी सोडली, घरचे हे झाले, त्याला भरपूर शिव्या घालायला लागले. कोणाचं ऐकून हे शिव्या, कुठे 4 पैसे येत होते, पण त्याला कॉन्फिडन्स आला होता. आता त्याला तो एवढा हे करून आता तो बेंगलोरला गेलाय. त्याला 55 लाखाचे शेअर्स कंपनीने दिले त्या कंपनीत याच्यात, आणि जवळजवळ 2 लाख रुपये महिना पेमेंट आहे. आता येताना त्याने एका वर्षामध्ये 4 व्हीलर घरी घेऊन आले. भरपूर सध्या बाजारामध्ये आहेत. फक्त ते तुमचं डोकं पाहिजे. कॉपीचं डोकं टिकत. तो महाप्रसाद देवळामध्ये खाल्ला, तो गेला. लक्षात, पुढचा देऊळ लागेल तिथं आम्हाला माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉन्फिडन्स तुम्ही लक्षात ठेवा. फक्त म्हणा, आपण आंघोळ करतात, सगळे आंघोळ करतात, बरोबर आहे. आपलं शरीर बाहेरचा साफ होतो,
बाह्य अंग साफ होतं, आतलं अंग जर बुद्धी साफ करायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला मननाची गरज आहे, एकांताची गरज आहे. लक्षात आलं? म्हणजे बुद्धी तुम्हाला वॉश करायची असेल तर तुम्ही अभ्यास करताना एकच काम करायचं आहे. माझी सवय अशी होत्या की तुम्हाला सांगतो, माझी सवय, मी घरून ठरवून जायचो, आज हळदी गावामध्ये आहे संध्याकाळी, कधी हल्ली आपल्या संध्याकाळीच असतात, दिवसभर काय थांबायची आपल्याला गरज नसते, त्या महिला वगैरे असतात धावपळ करायला, पुरुषांची काय गरज नसते. तर मी सकाळी ठरून जायचो, हे 5 धडे करून यायचे, 5 धडे, आणि जायचो 5 धडे करायचे. 5 धड्यामध्ये असं की काही भाग वाचायचो, पुस्तकं गाईड नसायची, पुस्तकं वाचायचो, पुस्तकं वाचून, ओके धन्यवाद, लक्ष द्या पण घाई एवढी ठेवू नका, सांगितलेलं थोडं लक्षात ठेवा. प्रत्येकाला हे आहे, हा प्रवास भरपूर वाढणार आहे, लक्षात ठेवा. आपली धावपळ वाढणार आहे, पण धावपळीत विसरू नका यांना विचारायला, अजिबात विसरू नका, कारण नंतर भयानक विमानतळ आले, अजून धोके वाढतील, पलटं जग होईल. जेवढं काय थोड्या वेगाने पळायचं 80च्या स्पीडने ते 360च्या स्पीडने पळणार आहे. तुम्हाला जागरूक राहणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सरांनी सांगितलं की पालक खूप कमी येतात, खरोखर म्हणजे ही असंवेदनशीलता असलेली ही आहे, त्या पालक येत नाही. त्यांनी अजिबात असं करू नका, लक्षात ठेवा. नुसते आलात ठीक आहे, आज जरी आलात तरी रोज तुम्ही पालक थोडासा बंद करता येईल, लक्षात आलं? लागले फोन वाजायला, कारण ठरलेला आमचा अलाराम आहे, हा पळत्या जगामध्ये आम्हाला अलाराम असा आहे. तर हे काम करायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. ही परीक्षा येणारी सामोरी, हे कॉपी मुक्त तर होणारच आहे, करणार ना कॉपी मुक्त? किती जण कॉपी मुक्त किती करतील? टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. फक्त एक जण होता असा लपून, बघितलं मला डेअरिंग करू नको, मी बघितलंय तुझ्याकडं, तुझ्याकडे बघितलंय, सर्वांसमोर हात नाही, पण मी समजले कोण होता तो, आणि त्याला पण समजलंय कोण लपून होता तो. असं नका करू, लक्षात ठेवा. कॉपी म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्ही वाढवणार, लक्षात ठेवा. जेवढं करायचं तेवढं वाढवा, बुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करा, आणि तुमच्या मार्गाने तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. भरपूर संधी आहेत, भरपूर. तुम्हाला नोकरी शोधायला जायची गरज नाही, फक्त तुम्ही त्या पायदानावरती गेला पाहिजे, त्या मार्गाने तुम्ही चालणार. तुम्ही स्वप्न समोर ठेवा, तुमचं स्वप्न समोर ठेवणं गरजेचं आहे. नक्की कुठं चाललोय माहिती नाही, हातामध्ये थैली घेतली, मी बाहेर पडलोय, पण विचारलं कुठं चालणार, नाही येतोय जरा भटकून कुठं तरी जातो, नाही, मला कुठंतरी माझं दिव्य पाहणं गरजेचं आहे. यासाठी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही तुमचे पालक आहेत, ओरडले तरी लक्षात ठेवा, तुमचे मुख्याध्यापक याचा तर मी आदर्शच घेतलाय, तुम्ही घेतलं किती घेतात ते नाही, पण मी घेतलाय नक्कीच त्यांचा आदर्श, की माझ्या आयुष्यात माझ्या याच्यात मी बघा कोकण विभागाचा प्रमुख आहे. आतापर्यंत ज्या ज्या शाळांमध्ये गेलो तेवढ्या शाळांमध्ये एका महिन्यामध्ये 3 वेळा शाळेत कुठल्या गेलो नाही मी, याच शाळेत आलेलो आहे, तिसरी वेळ झाली. तर लक्षात ठेवा, एक चांगल्या प्रकारचे हे स्थान आहे तुमच्या मुलांना, तर तुम्ही नक्कीच सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ घेत नाही, अलाराम सगळ्यांचे लागलेले असतील, आणि मला सायकोलॉजीचा अभ्यास चांगला आहे, तुमचे चेहरे वाचू शकतो. तुमचे चेहरे थोडे भटकले की मी ठरवायचं असतं की बस झाला आता शाळा बंद, जास्त काही सांगू नको, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा पालकांनो, फक्त शाळा सांगतोय म्हणून नाही, तुम्ही सांगायला शिका, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला हे करा, माझा मुलगा माझी मुलगी हिच्याकडं मला बघणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांना सांगतोय, चांगल्या सवयी लावा, चांगला अभ्यास करा, आत्तापर्यंत स्टार्ट करा तरी हरकत नाही. आता काही तुमची वेळ गेली नाही,
10वी म्हणजे काय संपलो असं नाही. 10वी म्हणजे झालं माझं भविष्य नापास झालो तर आता सगळं आयुष्य बर्बाद झालं असं आहे का? नाही आहे. लक्षात आलं तर बरेचसे असे काही हिरे आहेत. सचिन तेंडुलकर किती शिकलाय रे? 10वी पण नाही आहे ना. जगात असं त्या बरेचसे उदाहरणं देता येईल. लक्षात ठेवा. APJ अब्दुल कलाम त्यांचा म्हणजे वेगळंच विश्व आहे. एक अशा प्रकारचे हे लक्षात पुढे गेलेली माणसं आहेत, ही पुढे गेली. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला ठेच लागेल, एकदा दोनदा ठेच लागेल, तेव्हाच आपण समजू की पुढचा रस्ता मला बघून चालायचा आहे. म्हणून थोडे मार्ग कमी पडले तरी हरकत नाही, परंतु ओरिजिनलच मला मिळाला पाहिजे असे बघायचं आहे. येणारा एक सुद्धा त्याच्यामध्ये खडा नको, ओरिजिनल मला मार्ग मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहात. आणि पालकांना मी विनंती करेन की शाळा काय त्यांना हे होते का तेच करा सांगायला. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईल हा दुश्मन आहे आणि मोबाईल हा एक चांगल्या प्रकारचा मित्र आहे. पण मित्र आहे का शत्रू आहे हे बघणं आमच्याकडे गरजेचं आहे. मला विचारा ना तुम्ही, हे काय चाललंय मोबाईल मध्ये, काय बघतोस, या सगळ्या बरंच मी बोलू शकेल, परंतु तुमचा वेळ मला बघणं गरजेचं आहे आणि माझा सुद्धा स्वतःचा वेळ मला बघणं गरजेचं आहे. मला कुठे पुढे पळायचं आहे, मला पण एक कार्यक्रम आहे. पण आज याच्यामध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिली आणि चांगल्या आवडत्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी संधी मिळाली. आणि जास्त महिला वर्ग, आमचा पुरुष वर्ग बिचारा वेळ देऊ शकत नाही. पुरुष वर्ग कामाला जातो, एक दिवस रजा करायला हरकत नाही. जरा सांगा त्यांना, आपण दोघे पण जाऊया, बघूया, जरा घेऊन या, जरा फिरायला जाण्याच्या पेक्षा इथं घेऊन या, बघूया आपण. ते भविष्य आहे ते. तुम्हाला जर ते भविष्य वाटत असेल तर एक दिवस तुम्ही आता शाळेत येताना दोघे पण बरोबर या. बरोबर आहे, दोघे पण येत चला आणि एक दिलानं एका याच्याने सल्ला घ्या आणि चांगल्या प्रकारचं आपण ही परीक्षा यशस्वी कराल. दुसरी परीक्षा नाही, त्याचं भविष्य यशस्वी कराल अशी मी आशा बाळगतो. आणि मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल या मॅनेजमेंटचे, प्राचार्यांचे आणि इथल्या स्टाफचे सर्वांचे आणि ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.